बनाइए। जय बालाजी पैकेज टूर्स एंड यात्रा लेकर आए हैं नेपाल की शानदार ट्रिप, जिसमें होगा पशुपतिनाथ मंदिर का दर्शन, काठमांडू और नेपाल की फेमस हिल स्टेशन पोखरा भी घुमाया जाएगा और साथ ही साथ लुम्बिनी जो गौतम बुद्ध जी का जन्म स्थान है। 26 फरवरी से लेकर 7 मार्च तक केवल 16,000 में, जिसमें 6 दिन के रहने के लिए फैमिली डिलक्स रूम, घूमने के लिए मिनी बस और घर जैसा खाने का इंतजाम किया गया है। वापस लौटते ही होंगे श्री राम जी के दर्शन राम जन्मभूमि अयोध्या में। टाउन दर्शन न्यूज, समाचार ही नहीं विचार भी। उल्लासनगर शहर में एक धक्कादायक घटना सामने आई है। घर में हल्दी होने पर शराब पीने के लिए पैसे नहीं देने के कारण एक युवक पर कुत्ते से हमला करने की घटना सामने आई है। उल्लासनगर कैंप नंबर 4 बंजारा कॉलोनी रघुनाथ नगर आशिलापाड़ा में अनिल लोंडे के भाई के बेटे की हल्दी का कार्यक्रम था। तब अमोल साबले कपड़े बदली करने घर जा रहा था। वहाँ रुद्र और राज कनौजा और उनके साथियों ने उससे शराब के लिए पैसे मांगे। मना करने पर नाराज युवकों ने उस पर कुत्ते से हमला कर दिया। उस समय अमोल को बचाने उसके परिवार वाले पहुंचे, उसके साथ भी मारपीट की गई। अनिल लोंडे, आज माझ्या भावाच्या मुलीची हळद आहे, तर आम्ही सगळे हॉलवरती होतो आणि माझा भाचा अमोल साबळे हा घरी कपडे बदली करण्यासाठी जात असताना निळकंठ नगरला त्याला ते रुद्र नावाचा एक कोणतरी मुलगा आहे, राज कनौजा म्हणून आहे, अशा 4-5 जणांनी त्या रुद्रचा लहान भाऊ या लोकांनी अडवलं आणि त्याला सांगितलं का तुझ्या घरात कार्यक्रम आहे, आम्हाला 10 रुपयाला पैसे दे। हा बोलला माझ्याकडे पैसे वगैरे नाही आहे, त्यामुळे त्यांनी त्याला मारायला सुरुवात केली। मारल्यानंतर त्यांनी आम्हाला कळवलं का असं झालं, म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो होतो। त्या ठिकाणी आल्यानंतर त्या लोकांनी काय केलं, घरातून पटापट तलवारी आणि कोयते वगैरे काढले आणि त्याच्या डोक्यात मारहाण केली आणि मी सोडासोडी करत होतो, तो मलाही मारलं, इथे चावला तो। असं कशावरती वाद झाला? हा, कशावरती वाद झाला? वाद दारूला पैसे मागत होते ते। किती लोक होते? ते होते एक 5-6 जण होते। रुद्र होता, रुद्रचा लहान भाऊ होता, रुद्रचे वडील, तो राज कनौजा म्हणून तो मुलगा होता आणि त्याच्यावर इतर 3-4 साथीदार होते। त्यांनी त्याच्या घरासमोरच केलं, डोक्यात मारला, अमोल साबळेच्या डोक्यामध्ये कोयता मारला आणि सुमित शिंदेच्या डोक्यात कोयता मारला आणि मी पकडला असता तर मी सोडत नव्हतो, त्याचा कोयता पकडला, त्याने मला चावा घेतला इथे हाताला। पोलिसांमध्ये तक्रार दिली? पोलिसांना तक्रार दिली, पोलिसांनी मेमो दिला, सेंटरला गेले आणि त्यांना ऍडमिट केलेले आहे दोन्ही पेशंटला आणि हे आरोपी फरार आहेत। दादा, मला आहे ना सर्वप्रथम त्यांनी अडवलं, त्यानंतर मला थांबवलं आणि सांगितलं भाऊ तुम्ही आहे ना मला दारूसाठी पैसे द्या। मी त्यांना सांगितलं भाऊ मला तुम्ही आता थांबू नका, मी जरा घरी चाललो, माझ्या घरी कार्यक्रम आहे नाही। त्यानंतर त्यांनी मला मारलं, ठीक आहे, मार खाल्ल्यानंतर मी पुन्हा घरातून आलो, परत त्यांनी माझ्या तलवारीने या कोयत्याने हमला केलाय। हे बघा माझ्या इथं हातावर भरपूर हल्ला झालेला आहे आणि त्यांना दारूसाठी पैसे न देता मी मार खाल्लेला आहे एवढं। आणि यांचं अमोल साबळे माझं नाव, आणि यांचं रोजचं कारण आहे, एखादा नाश्तावाला, चहावाला किंवा कोणताही व्यक्ती चालला नाही, रोज मारहाण करता आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्याची कामं करतात। रोजचे क्रिमिनल ते, त्यात 2-4 मुलं आहेत, भरपूर आहेत, लहान मुलांनाही त्यांनी हे करून ठेवलंय, जर पोलीस आले तर यांना पळून लावता। 6 जण होते टोटल, प्रत्येकाने चॉपर, बिअरच्या बाटली, तलवारींचे नाणे, कोयता ते काढला होता। बिअरची बाटली डोक्यात पडली होती, मागून एक कोयता मारलेला पाठीवर आणि त्यांना गाड्या पण फोडल्या, आपल्या 6 गाड्या होत्या टोटल, त्या पण गाड्या फोडल्या। त्यांच्या कायदेशीर कानून झाले पाहिजे आमची हीच विनंती आहे। हा प्रकार कुठे घडला आणि किती प्रकार? असा प्रकार 6 वाजता घडला होता, टोटल 10 एवढे। This festive season, meet all your financial goals. Crystal Finance व अजीत माखीजानी लाए हैं आपके लिए पर्सनल लोन ऑफर्स, instant disbursal, easy hassle-free process, doorstep process, जिसके लिए आपको चाहिए सिर्फ आपके बिजनेस का टर्नओवर। Contact us today for personal loan offer.